आकाशवाणी सांगली केंद्र. ही कहाणी आहे समाजानं वाळीत टाकलेल्या एका समाज सुधारकाची. माझं हे काय ऐकणार का? काय? आता आता हे सगळं बंद करूया. हे सगळं म्हणजे काय? हे हे तुमचं कार्य, हे आपलं समाज स्वास्थ्य. म्हणजे क्लिनिक चालवायचं नाही, मग करायचं काय? मुरुडला जाऊन घामट पंचा नेसून नारळ पोफळींना पाणी देत राहायचं का 5-7 पोरं उत्पन्न करायची आणि मरून जायचं? असंच तुला वाटतंय ना? हे मला शक्य नाही. तुला सांगतो, समाज स्वास्थ्य चालू राहणारच. पण समाज स्वास्थ्य काढायचं म्हणजे दर अंकात तसंच लिहायचं. म्हणजे सरकार प्रत्येक अंकावर खटला भरेल. हो, असे 1000 खटले झाले तरी हरकत नाही. दररोज 100 रुपये दंड झाला तरी 72. मी जिवंत असेपर्यंत समाज स्वास्थ्य निघणारच. त्याच्यासाठी सगळे पैसे गेले, उपासमार झाली, दारिद्र्य आलं तरी परवा नाही. असं करून भीक मागायला लागेल. मी रघुनाथ धोंडो कर्वे चरितार्था करता दारोदार कटोरा घेऊन भीक मागणार? शक्यच नाही. अगदी तशीच वेळ आली तर काय करायचं याचाही मी विचार करून ठेवलाय. ही कहाणी आहे आयुष्यभर ससे होलपट झालेल्या एका पत्नीची. गंगू, बरं वाटतंय ना आता? अगं, रात्री एकदमच घाबरवलंस. घाबरायला काय झालं? ए, तुला भूक लागली असेल ना? बघितलंस का किती उशीर झालाय ते? पुन्हा आत आली. तुला आता मी मस्तपैकी कॉफी करून आणतो. बघ कशी झाली कॉफी. अहो, इथली बाळ कुठं गेली? बाळ? कुठली बाळ म्हणतेस तू? असं काय करता? उन्हात आत्ता किती बाळ खेळत होती. त्यांना कोणी मारलं का? हो, कधी आपोआप मेली? गंगू, काय बोलतोयस तू हे? काहीतरी डोक्यात येतं झालं. उन्हाच्या पट्ट्यात मग अशी धुळीचे कण तरंगत होते ना, मला वाटलं ती उन्हाची बाळच आहेत. गंगू, कॉफी घेतेस ना? हो, घेते ना. किती करता हो तुम्ही माझ्यासाठी, किती करता. अगं, आपल्या आवडत्या व्यक्तीची सेवा करण्यात सुद्धा किती आनंद असतो. कॉफी प्यायल्यावर किती बरं वाटलं म्हणून सांगू. वाटलं ना? गंगू, तुला भूक लागलेलीच कळत नाही. लहान मुलासारखं झालंय तुझं हल्ली. मी आता पटकन कुकर लावून टाकतो, म्हणजे पुन्हा भूक लागली की तुला वरण भात देता येईल. तुझ्या भुकेच्या वेळा मात्र मलाच लक्षात ठेवायला हव्यात. हे बघ, तू डोळे मिटून स्वस्थ पडून राहा आणि जमलं तर मनही बंद करून घे. कुकर लावून मी आलोच. ही कहाणी आहे समाज प्रबोधनासाठी आयुष्य उधळून टाकणाऱ्या एका कुटुंबाची. उद्यापासून मीच करत जाईन घरातलं सगळं. तू करणार का? मला जमणार नाही असं वाटलं की काय तुला? अरे नक्की जमवून दाखवीन. मी सकाळी 9ला येत जाईन आणि संध्याकाळी 7 पर्यंत थांबत जाईन. रघु, तेवढीच तुला हात सोडू नको रे. रोज यायचं आणि परत जायचं म्हणजे त्रासच की ग तुला. त्यापेक्षा इथंच राहायला ये ना. हो ना, खरंच या ना. नको, तसं नको. मी आपली माझ्याच घरी राहीन. म्हणजे तू फुल टाइम ड्युटी करणार नाही? नाही, फुल टाइम नाही. सकाळी 9 ते संध्याकाळी 7. रघुनाथाची बखर.
श्री ज जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्य 13 भागात प्रसारित करीत आहोत. आज त्याचा 11वा भाग. नभोनाट्य रूपांतर शुभदा साने. सादर करते शशी पटवर्धन. रघुनाथाची बखर. रघु, सॉरी हा, आज जरा नेहमीपेक्षा यायला उशीरच झाला. मला वाटलं आज आता बहुतेक येत नाहीस तू. अरे नाही, जरा फळं बघत होते म्हणून उशीर झाला थोडासा. फळं? हं. आणि एवढ्या मोठ्या पिशवीतून अशी किती फळं आणलीस? अरे या पिशवीमध्ये वाण्याचं सामान आहे. तांदूळ, गहू सगळं थोडं थोडं घेऊन आलीये. आज दळण द्यावं लागेल ना. पण तू कशाला आणलंस हे सगळं? अगं आज मी आणणारच होतो. नमू, मला हे तुझं मुळीच आवडलं नाही. अरे तुम्ही दोघं उपासमार काढताय आणि आम्ही उपासमार काढत नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी आणतो. माझ्याजवळ जितके पैसे आहेत तेवढ्यात आम्हाला भागवलंच पाहिजे. अरे भाऊंनी मला खूप पैसा ठेवलाय. मी तुला सांगणारच होते. नवीनची सोय निराळी आहेस आणि मला इतक्या पैशाची गरज नाही आहे. मी तुला सहज मदत करू शकेन. मी अशी मदत घेणार नाही नमू. रघु, आपला वादविवाद आपण जरा वेळ बाजूला ठेवू. आधी गंगूचं बघितलं पाहिजे ना. तिला आधी फळांचा रस काढून देते मी. अहो, मला काही फळांचा रसच पाहिजे असं नाही. दुसरं काही चाललं. काय झालं ग गंगू? काही नाही हो, नेहमीच. कमरेतून कळा यायला लागल्यात हो. गंगू, गंगू, आ करतेस का? मोसंब्याचा रस आणलाय. थोडा थोडा घाला. गंगू, एकदम नको. नाही नाही, एकदम नाही घालत. तू तू म्हणशील तसं. घे. रघु, खोटी जिद्द बाळगण्यात काही अर्थ नाही. गंगू ही अशी आजारी आहे. अहो, माझा आजार नेहमीच आहे. पुढं काय होणार आहे हे कळून चुकलंय मला. तुम्ही हा सामान आणून टाकलात तेव्हा मला कसं तरीच वाटलं. जुनी आठवण झाली. माझे वडील नेहमी म्हणायचे, हातानं द्यावं, घेण्यासाठी तो पुढं पसरू नये. अगं, पण मी म्हणते इतका अट्टहास कशासाठी? समाज स्वास्थ्याची स्थिती मी बघतेच आहे. तुम्हाला जाहिराती नाहीत, 400च्या वर वर्गणीदार नाहीत. नमू, जीव असेपर्यंत मी तो सावरणारच. माझ्या देखत समाज स्वास्थ्य बंद होणार नाही. समाज स्वास्थ्याचा आणि माझा अंत एकदमच होईल. रघु, समाज स्वास्थ्य निघालं तेव्हा तू मला लंडनला अंक पाठवला होतास. हो. त्याची वाढ मी अगदी पहिल्या अंकापासून बघतेय. त्याला मदत करण्याची माझी इच्छा आहे. सगळा खर्च मी भागवीन रघु. तू फक्त लिहायचंस. तोट्याची फिकीर करायची नाहीस. समाज स्वास्थ्यासाठी मी वाटेल तितका तोटा सहन करीन. भाऊंना सुद्धा यात आनंद वाटला असता. नमू, तू काळजीमुक्त झालायस आणि दिवसभर लेखन वाचनात दंग आहेत असं मला पाहायचे रघु. गंगूचं सुद्धा मीच करीन. तू फक्त लिहायचंस आणि वाचायचंस. तर पुढच्या महिन्यापासून मी खर्चाचं बघायचं हे आता ठरलं. नमू, तू रागावशील पण ते जमणार नाही. का बरं? मासिकासाठी तुम्ही देणग्या घेताच. मी देणग्या मागत नाही, फक्त खटल्याच्या वेळी घेतल्या. जास्तीत जास्त देणगी 25 रुपयांची होती. तू या कामासाठी हजारो रुपये खर्च करावेस हे पटत नाही मला. अरे अरे, ही देणगी समज. देणगी उत्स्फूर्त असते नमू. फक्त त्या कार्याबद्दलच ज्याची निष्ठा आहे अशा माणसाकडून थोडंफार द्रव्य घेतलं तर शोभतं. तुझी निष्ठा समाज स्वास्थ्यावर नाही, आमच्या दारिद्र्याबद्दल तुला फार वाटतं. गंगू आजारी आहे, तिला मदत व्हायला हवी अशी तुझी इच्छा. अरे रघु, ही माझ्या कार्याला मदत होत नाही, माझ्या संसाराला होते आणि ती मी कधीही घेणार नाही नमू.
किती काम करता. मगापासून मी बघतीये. गंगू, तू मगापासून जागी आहेस, मग बोलली नाहीस काही? मी आपली तुमच्याकडेच बघत होते. किती गुंगून जाऊन तुम्ही लेख टाईप करत होतात. मी या खोलीत आहे हेच तुम्ही विसरून गेला होतात. आणि बरं का, हं? तेव्हा माझ्या मनात अशीच एक कल्पना आली. कुठली कल्पना ग? हो, मला वाटलं या खोलीत तुम्ही एकटेच आहात आणि मी तेव्हा ढगांच्या पलीकडं. गंगू, असं काय बोलतेस? अहो, मी एक गमतीदार खेळच खेळले मगाशी. गमतीदार खेळ? आणि एकटीच खेळलीस? अगं, मला तरी खेळायला बोलवायचंस. तुम्हाला कसं बोलावणार? मी मी मेल्यावर तुम्ही काय कराल हेच मी कल्पनेनं बघत होते. गंगू, तुम्ही तुम्ही ढसाढसा रडावं, आक्रोश करावा असं मला वाटत होतं. पण माझ्या कल्पना चित्रात मला तसं दिसलंच नाही. तेव्हा तेव्हा तुम्ही नेहमीसारखेच ताठ बसला होतात. चेहराही थंडच होता तुमचा. अहो, हं? नुसतं या कल्पनेनेच मला वाईट वाटलं. असं वाटलं तुमच्यात दुःख करण्याची शक्तीच नाही. एखादं गणित सोडवावं त्याप्रमाणे तुम्ही माझ्या नसण्याकडे पाहाल. गंगू, अगं किती बोलतेस सारखी? बोलू दे हो, बोलू दे. आज बोलावंसच वाटतंय. सारखं मनात येत, माझ्या नंतर तुमचं कसं होणार? गंगू, असं काय बोलतेस? तुम्हाला मित्र नाहीत, नातेवाईकांशी सख्य नाही तुमचं. तुम्ही एकटे पडाल हो, अगदी एकटे पडाल. बुद्धिवादाचं भूत तुमच्या मानेवर बसलंय. ते तर्क कर्कश आहे. या भूताच्या जोखडाखाली तुम्हाला कायम राहावं लागेल. गंगू, ऐक, अगं मी तरी किती वेळा उठल्यापासून तू आपली नुसती बोलतेस आणि मी तुझं बोलणं ऐकतोय. तुला कॉफी करून द्यायचं भानही राहिलं नाही मला. असू दे हो, आज मला काही खावं प्यावंसच वाटत नाही. मला बोलण्याचीच भूक लागली. असं वाटतंय खूप माणसांनी इथं यावं. त्यांच्या हसण्या बोलण्यानं आपलं हे घर भरून जावं. मला इथल्या शांततेचं भय वाटतंय हो. 20-22 वर्ष अशी काढली. माणसांची भूक आतल्या आतच दडपून टाकली. आता मात्र सहन होत नाही. गंगू, थोडं दूध आणतो गरम करून, म्हणजे तुला शक्ती येईल. बोलायला सुद्धा शक्ती पाहिजे ना. द्या थोडस. मी म्हणणार होते नमू आली की देईल म्हणून. नमू आता येईल असं वाटत नाही. अ, ती रागावली असणार. तू वाट बघत होतीस का तिची? हो, ती आली की बरं वाटतं. घरात उत्साह येतो. हं. नाहीतर घरात आपण दोघच दोघ. तिसऱ्या माणसाची या घराला सवयच नाही. आपल्याला मूल झालं असतं तर बरं झालं असतं. गंगू, अगं बोलू नकोस जास्त, तुला त्रास होईल. गंगू, मी दूध घेऊन येतो. हा कर बघू. हा, अजून एक घोट घे. नको, पुरे.
तुम्ही माझं ऑपरेशन करू म्हणालात, मी कबुली दिली, पण तेही नाही घडलं. असामान्य नवऱ्याबरोबर असामान्य व्हायचा मी प्रयत्न केला. थोडीशी तशी झाली, पण तुम्ही जर एखाद्या वेळी माझ्याकरता खाली उतरला असतात तर, माझ्यासारखे सामान्य झालं असतात तर बरं झालं असतं. पण ते तुम्हाला नाही जमलं. तिथं तुम्ही उणे पडला. कोणत्याही हिंदू पुरुषाला ते नाही जमत. हिंदू स्त्रीला मात्र नवऱ्याबरोबर कायम असामान्य होणं देखील जमतं. किंवा ती असामान्य असली तरीही सामान्य नवऱ्यासाठी ती सामान्य होऊ शकते. गंगू, हे बघ, आज नमू येणार नाही, तेव्हा मला स्वयंपाक करायला पाहिजे. आज जाऊन मी कुकर लावतो, तू स्वस्थ पडून राहा. मी इथं असलो की तू सारखीच बोलतेस. आलोच मी. आई ग आई. गंगू, उठून बसतेस का जेवायला? हा बघ, मेतकूट भात आणलाय. जेवण झालं की हो मगाशीच. नाही ग, व्हायचंय जेवण. तू झोपली होतीस ना, म्हणून तुला काहीतरी वाटतंय. उठ. मी उठवून बसवू का तुला? नाही, उठून बसताच येणार नाही मला. जरा वेळ बसता आलं असतं तरी केस तरी विंचरले असते. किती जटा झाल्यात केसात. आणि आज नमूही नाही आली, नाहीतर तिने विंचरले असते की केस. गंगू, नमो म्हणते तसं करूया का आपण? काय? बॉब करून टाकायचा, म्हणजे केस गुंतायचे नाहीत. तेवढं मात्र मी नाही ऐकणार. माझ्यात बाकी कुठलं सौंदर्य नाही. केस तेवढे चांगले आहेत, अजून सुद्धा किती लांब आहेत. तेच कापून टाकले म्हणजे झालंच. बरं राहिलं. चल, आता तुला मी भात भरवतो. घे बघू हा घास. चांगला लागतोय हो, तोंडाला जरा चव आली. मग आणखीन एक घास घेणार? पुरे आता. तुमच्या आधी जेवायचं म्हणजे नको वाटतं मला. आता तुम्ही जेवून घ्या. तुला काही लागलं तर? नाही, मला काही लागणार नाही आता इतक्यात. बरं, मी जेवेन, माझी नको काळजी करू. अहो, माझ्या नंतर तुम्हाला असं म्हणायला सुद्धा कोणी नाही हो. गंगू, अगं असं काय बोलतेस? अजून अजून किती दिवस हे पांगळं आयुष्य कोण जाणे. आई ग. गंगू, तू पड बघू जरा आता. मी केव्हाच मरून जायला हवं होतं. किती करता तुम्ही माझं. अगं बोलू नकोस जास्त. तसं असतं तर पुढच्या जन्मात मला पाय फुटले असते, माझं पांगळे पण संपलं असतं आणि जगभर हिंडालाही मी मोकळी झाले असते. हो हो, हे बघ आता पड बघू तू. पड बघू, स्वस्थ पड. झापण येते हो. झोप झोप. सावकाश. गंगू, ए गंगू, अगं जागी झालीस का?
हां, आता तुला देतो ग ताज्या दुधाची कॉफी करून आणतो. पण आधी तोंड धुणार का? हे बघ, गरम पाणी आणले तोंड धुवायला. गंगू, ए गंगू, अगं बोलत का नाहीस? जागी झालीस ना? हे काय? गंगू, 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 अगं अगं बोल ना माझ्याशी. गंगू, 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 तू तू निघून गेलीस. गंगू, शेवटी मला सोडून गेलीस. संपलं सगळं, संपलं. रघुनाथराव, काल रात्रीच असं झालं का? अहो, मला तरी उठवायचं. इतर ठिकाणी असं झालं तर रडण्याचा आवाज तरी येतो. अहो, निदान नेताना तरी सांगायचं. त्यांना नेल्यानंतर मला संशय आला. अनाथासारखं ढकलगाडीतून नेलं आणि एकट्यानं जाळून आलात. काय म्हणावं काय तुम्हाला? काहीच म्हणू नका. अहो, जे जाळायचं होतं ते जाळलं. त्यासाठी 4 लोकांना उगीच त्रास कशाला? तुमचं एक ठीक आहे हो, तुम्हाला वाटेल तसं तुम्ही वागता. पण जग उद्या आमच्या तोंडात शेण घालील त्याचं काय? अहो, कुणीही म्हणेल ही शेजारी एक सवाष्ण गेली, मोठ्या कुळातली बाई होती. तिचे काही सोपस्कार न करता, तिच्याकरता एक अश्रूही न ढाळता तिचा नवरा तिला एकट्यानं जाळून आला. ते ठीक आहे हो, पण तुम्ही एवढे व्यवहारी, तुम्ही बरोबरही गेला नाहीत आणि त्याची लाज सुद्धा तुम्हाला वाटली नाही. असं लोक आम्हाला म्हणतील. हं, चलतो मी आता. काय बोलणार आता तुम्हाला? गंगू कशी आहे? रात्री केव्हा तरी ते गेले. गंगू, आपण कोण? शेवटी भेट झालीच नाही. माझी सारखी तगमग चालली होती, पण येता आलं नाही. लहान असून अगोदर निघून गेली. इतकी वर्ष शेजारी आहे, पण कधी कुणात मिसळलं नाही, बोलणं बसणं नाही, सारखं आपलं लिहिणं आणि वाचणं. काल रात्री केव्हा तरी त्या गेल्या आणि सकाळी केव्हा तरी हे एकटेच त्यांना हातगाडीवर घालून घेऊन गेले आणि जाळून आले. फुलांचा हार नाही, गंगोदक नाही आणि आम्हाला कुणाला बोलावणं सुद्धा नाही. छे छे, आजपर्यंतच्या आयुष्यात इतका कोरडा मृत्यू मी पाहिलाच नव्हता. आमच्या दोघींचं नशीबच असलं. बालविधवा म्हणून मी एक अण्णांच्या आश्रमात राहिले. गंगूने तिथं राहायचं खरं म्हणजे काही कारणच नव्हतं. पण माझ्या बरोबर म्हणून वडिलांनी तिलाही आश्रमात पाठवून दिलं. विधवा नसताना, अनाथ नसताना आश्रमातलं जिणं तिच्या वाट्याला आलं. लग्न झालं, पण तिची काहीच हौसमौज झाली नाही. वाजंत्री वाजली नाहीत की मुंडावळ्या बांधल्या नाहीत. तिनं संसार केला, पण मुलं बाळ होऊ दिली नाही. आणि मरण तरी कसलं आलं बिचारीला. मरण्याचा देखील सोहळा पाहण्याचं तिच्या नशिबात नव्हतं. तुझी 2 पत्र मिळाली. गंगूला भेटायला यायचं खूप मनात होतं, पण एक क्षणाचीही फुरसत नव्हती. आत्ता सुद्धा मुंबई विद्यापीठात काम निघालं म्हणून येणं झालं. गंगू तशी खूप दिवस आजारीच होती नाही का? हो, आश्रमातच लहानाची मोठी झाली ती. त्यामुळं खूप हुरहुर वाटली. तशी लहान वयातच गेली रे. आता पुढे काय करायचं ठरवलंयस तू?
माझं कार्य चालूच राहणार, त्यात काही खंड नाही पडणार. तुझं हे काम मला पसंत आहे. तुझ्या लेखनामुळं लोक मला नावं ठेवतात, पण मला त्याचं काही वाटत नाही. संतती नियमन असावं असं मला पूर्वीपासून वाटतंय. मी कधी त्या विषयात पडलो नाही, पण त्याचा प्रचार तू केलास, मला आनंद आहे. समाजाची ती गरजच आहे आणि तेच काम तू पुढे करत राहा. आणि स्वयंपाकाला एखादी बाई ठेव म्हणजे प्रश्नच मिटला. आणि वाटलं तर विधवा विवाह कर. आम्हाला 4 मुलगे आहेत, पण कुणावर अशी पाळी आली नाही. तू तरी कर्व्यांची गादी चालव. आणि अरे, गंगूची लुगडी आणि पोलकी असतील ना, ती सगळी घेऊन जाते मी. आश्रमातल्या मुलींना होतील. रघुनाथाची बखर श्री ज. जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्याचा 11वा भाग आपण आत्ता ऐकलात. नभोनाट्य रूपांतर शुभदा साने. यातील भूमिका आणि कलावंत: गंगू नीना मेस्त्री, नमू चेतना वैद्य, अण्णा वामन काळे, ताई सुनीता पाटणकर, गोदूबाई अपर्णा परचुरे, मनोहर पंत संजय नवलगुंद आणि रघुनाथराव कर्वे दत्ता सरदेशमुख. निर्मिती सहाय्य वामन काळे. सादर करते शशी पटवर्धन. नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.